ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कम्युनिस्ट चळवळीचा वारसा लाभलेलं तसेच आदिवासी परंपरा ठासून भरलेलं शहर म्हणून अकोले शहराची ओळख आहे। या सर्व परंपरा जोपासत आता हे शहर एका नव्या वळणावर येऊ पाहतंय। स्वच्छ भारत संकल्पनेअंतर्गत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नगरपंचायत आता सज्ज झालीय। नगराध्यक्षा संगीताताई शेटे, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ, मुख्याधिकारी प्रवीण निकम आणि नगरपंचायतचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेऊन स्वच्छ शहर सुंदर शहर अकोले शहर करण्याचा जणू काही चंगच बांधलाय। लोकसहभागातून हे आव्हान पेलण्यासाठी नगरपंचायत प्रशासन आणि नागरिक आता सज्ज झालेत। सर्वच शहरांना नेहमी भेडसावणारा प्रश्न असतो तो कचऱ्याचा। हा कचरा गोळा करणं, त्याची विल्हेवाट लावणं सर्वच नगर परिषदांसाठी मोठं आव्हान असतं। मात्र कर्मचाऱ्यांचं नियोजन आणि कचऱ्याचं वर्गीकरण यामुळे आता हे काम अगदी सोपं झालंय। साफसफाई करणारे कर्मचारी भल्या पहाटे आणि संध्याकाळी शहरामधील रस्ते, चौक, भाजी मार्केट, बसस्थानक आदी ठिकाणचा कचरा गोळा करतात। घरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी गल्लोगल्ली फिरते। त्यामध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्र घेतला जातो। या कर्मचाऱ्यांना हाताला मोजे आणि चेहऱ्याला लावण्यासाठी मास्कही दिला जातो। घरातील कचरा वेगळा करण्याची सवय आता नागरिकांना लागली आहे। नगरपंचायतच्या स्वच्छतेविषयीच्या जनजागृतीचं महिला वर्गातून स्वागत होतंय। नगरपंचायतने नवीन उपक्रम ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवण्याचा नवीन उपक्रम लागू केल्यामुळे ओला कचरा आणि सुका कचरा हा आम्ही वेगवेगळा तयार म्हणजे ठेवतो। त्याच्यामुळे त्याची आम्हाला सवयही लागली स्वच्छता राहण्याची आणि रस्त्यावरही कुठेही घाण म्हणजे कागद कचरा दिसत नाही आणि रोज घंटागाडी वेळेवर येते, त्याच्यामुळे ती आम्हाला सवय लागलेली आहे। अकोले नगरपंचायत हद्दीमध्ये व्यावसायिक दुकानं, मॉल हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे या ठिकाणी नेहमीच कचरा निर्माण होतो। ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण आणि प्लास्टिक बंदीचं महत्त्व आता व्यावसायिकांना पटू लागलंय। त्यांच्या जवळच कचरा कुंड्या निर्माण केल्यामुळं अस्ताव्यस्त पडलेला कचरा आता कुंडीत जाऊ लागलाय। अकोला नगरपंचायतची घंटागाडी रोज 2-3दा येते आणि कचरा इकडे तिकडे नको फेकू, घंटागाडी तीच टाकून घ्या। ओले वेगळे, सुके वेगळे आणि झाडू 2 टायमाला झाडू लावते इथे बाहेर, साफसफाई चांगली। घनकचरा व्यवस्थापन तसेच प्लास्टिक बंदीचं महत्त्व शाळा, कॉलेजमध्ये जाऊन नगरपंचायत प्रशासनानं विद्यार्थ्यांना पटवून दिल्यामुळं त्यांनाही आता स्वच्छतेचं महत्त्व प्रभावीपणे पटलंय। जसे सर्वांना माहीत आहे की आजच्या आपल्या देशाची गरज म्हणजे स्वच्छता आणि यालाच अनुसरून आमच्या शहरातल्या अकोले नगरपंचायतीने आमच्या शाळेत येऊन आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं। ओला कचरा, सुका कचरा कुठे टाकायचा, कसा टाकायचा, त्याचा उपयोग कसा करायचा याबद्दल आम्हाला योग्य ती माहिती दिली। त्यामुळे आम्हाला स्वच्छतेचे महत्त्व कळले। आमच्या शाळेत रोज घंटागाडी येते आणि यामुळे आमच्या शाळेचा परिसर अगदी स्वच्छ आहे। याची आम्ही अंमलबजावणी करत आहोत आणि करत राहू आणि यासाठी अकोले नगरपंचायतीचे आम्ही हार्दिक आभारी आहोत। अकोले नगरपंचायतनं कोल्हारघोटी रोड, बाजारतळ तसेच शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी शौचालयांची निर्मिती करून रंगरंगोटी करून स्वच्छ आणि सुंदर शौचालय तयार केली आहेत। दिवसभर पाणी उपलब्ध करून महिलांसाठी या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनची मशीन देखील बसवण्यात आली आहे। शौचालयाबरोबर आंघोळीची सुद्धा या ठिकाणी सोय करून नगरपंचायतनं स्वच्छता आणि आरोग्य यात उत्तम काम केल्याचं दिसून येत आहे। अकोले शहरामध्ये आठवडे बाजारच्या निमित्तानं तालुक्यातील सर्व ग्रामस्थ शहरामध्ये येत असतात। आल्यानंतर स्त्रीपुरुषांना लघवी आणि शौचाची सोय व्हावी म्हणून बाजार तळावर तसेच भाजी मार्केटमध्ये स्त्री पुरुषांसाठी वेगवेगळी नवीन शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे आणि यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे। त्यामुळे सर्वच जण
आता नगरपंचायतचे आभार मानतायत। भाजी मार्केट व्यवस्थित आहे, स्वच्छता आहे। दिवसातून 4 वेळा झाडूवाली झाडू करते, तिचं काम व्यवस्थित करते आणि शिवाय कचरा पण व्यवस्थित जातो आणि बाथरूमची पण व्यवस्थित सोय आहे, स्वच्छता आहे, कोणत्याही दृष्टीची मार्केटमध्ये तक्रार नाही। शहरातील सार्वजनिक ठिकाणी ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या स्वतंत्र कुंड्या बसवल्या असून महत्त्वाच्या भिंतींवर स्वच्छतेच्या प्रबोधनाची पोस्टर तयार केली आहेत। रहिवाशी आणि व्यापारी भागामध्ये हे चित्र अधिकच ठळकपणे पाहायला मिळतंय। अकोले नगर पंचायतीनं सांडपाणी मैला उचलण्यासाठी स्वतंत्र मशीन खरेदी केलंय। तसेच गटारी साफसफाईसाठी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक साहित्यही देण्यात आलंय। आता स्वच्छतेबरोबरच सांडपाणी विल्हेवाटीसाठी ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्लांट शहरामध्ये तयार केलेत। घरातील किचन आणि बाथरूममधील पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा टेरेसवरील भाजीपाल्याला पुरवलं जातं। त्यामुळं घरच्या घरी भाजीपाला तयार केला जातो। विषमुक्त आणि सेंद्रिय शेती अकोल्यातील पुंडलिक गवंडी यांनी तयार केली आहे। या ठिकाणी अकोले नगरपंचायतीने सिटीजन लेड या मोहिमेअंतर्गत एक नाविन्यपूर्व प्रयोग असा केलेला आहे। हा प्रयोग म्हणजे ग्रे वॉटर ट्रीटमेंट प्लांट इन व्हर्टिकल फ्लो कन्स्ट्रक्टेड वेटलँड असं या प्रोजेक्टचं नाव आहे। या प्रोजेक्ट अंतर्गत घरामध्ये जे काही किचन आणि बाथरूमचं पाणी सांडपाणी तयार होते त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरण्यास येते आणि त्यामुळे जे होणारे काही सांडपाण्यापासून प्रदूषण आहे ते रोखले जाते। सगळा भाजीपाला आपण घरच्या घरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कारण बाजारामध्ये जो काही भाजीपाला यायचा, कोबी तर आम्हाला 2-3 वर्षापासून आम्ही खातच नव्हतो। कोबी फ्लावर इतका वास यायचा त्याचा, एकदा तर सगळी पालक आम्ही फेकून दिली। त्याच्यानंतर मग आपणच सगळं निर्माण करू बा, शेणखत घालून, लेंडी खत घालून, मग गवार लावले, आम्ही मुळे लावले, असा सगळा भाजीपाला एकत्र असा करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला चांगलं, म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे। पाण्याचा वापर आम्ही ते खाली जे पाणी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे त्याच्यातनं वरती पाणी आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पाण्याचा चांगला उपयोग होतो। याचा इथं भाजीपाल्याला सुद्धा चांगला उपयोग होतो। खतासाठी आम्ही घरातला कचरासुद्धा, ओला कचरा असा माती टाकून, शेणमाती टाकून सगळं, म्हणजे त्याच्यापासून खत निर्माण करून ते सुद्धा आम्ही झाडांना घालण्याचा प्रयत्न करतो। अकोले नगरपंचायतनं राबवलेला सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे डम्पिंग एरिया। कारण शहरामधून जमा केलेला कचरा वेगळा करून ओला आणि सुका असं एवढंच वर्गीकरण न करता प्रत्येक कचऱ्याच्या प्रकारासाठी येथे वेगवेगळे कक्ष तयार करण्यात आलेत। त्यामध्ये गांडूळ खत, कंपोस्ट खत तयार करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं गेलंय। उदाहरणार्थ प्लास्टिक, काच, कागदी पुठ्ठे, लोखंड, मांस, मच्छी, धोकादायक कचरा हा पूर्णपणे वेगळा केला जातो। हे ठिकाण अकोले नगरपंचायतीचे डम्पिंग एरिया आहे। डम्पिंग एरिया या ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा याची कशा प्रकारे विल्हेवाट लावली जाते याचे नियोजन नगरपंचायतीने केलेले आहे। ओल्या कचऱ्यासाठी इथे गांडूळ खत निर्मितीद्वारा त्याची विल्हेवाट लावली जाते। सुक्या कचऱ्यासाठी इथे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणजे जो काही सुका कचरा आहे, म्हणजे जो नकोच तो, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक्स याचे वर्गीकरण करून त्याचे वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले आहे। आणि सेप्टिक टँकद्वारा आपण आणलेला जे फेकल स्लज आहे याचे कसे नियोजन केले साठी आपण जे कंपार्टमेंट केले आहे त्याची सुद्धा आपण इथे सोय केलेली आहे।
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही कन्स्ट्रक्शन मटेरियल, डिमोलेशन कन्स्ट्रक्शन मटेरियल जे कचरा आहे, म्हणजे बांधकामातून येणारा जो कचरा, याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण येथे एक साईड केलेली आहे. अशा प्रकारे अकोले नगरपंचायतीने वेगवेगळ्या कचऱ्यांचे वर्गीकरण आणि त्याची विल्हेवाट या एरियामध्ये लावलेली आहे. अकोले नगरपंचायतनं स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत उपक्रम राबवल्यानं राज्य शासनाकडून स्टार रेटिंग 2 आणि ODF+ ही सर्टिफिकेटही मिळवली आहेत. या सर्वांमुळेच अकोले नगरपंचायतबद्दल नागरिकांना आता आपुलकी वाटू लागलीय. स्वच्छता अभियानातील पुढच्या कमिटीच्या स्वागतासाठी अकोले नगरपंचायत आता सज्ज झालीय.